जळगाव माध्यमिक शिक्षण अधिकारी कार्यालयात थांबत नसल्याचा आरोप, शिक्षक व नागरिकांची संतप्त प्रतिक्रिया. लवकरच जळगावातील शिक्षण विभागातील अधिकारी व एका मोठ्या संस्थाचालकाची विकेट पडणार. नमस्कार, मी वैशाली लोहार. आपण पाहत आहात भ्रष्टाचार न्यूज, जळगाव. जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षण अधिकारी कार्यालयाच्या कारभाराबाबत सध्या शिक्षक आणि नागरिकांमधून अत्यंत गंभीर नाराजी व्यक्त केली जात आहे. माध्यमिक शिक्षण अधिकारी श्रीमती कल्पना चव्हाण मॅडम कार्यालयात नियमितपणे उपस्थित राहत नसल्याच्या तक्रारी आता समोर येत आहेत. जिल्ह्याच्या ग्रामीण आणि दुर्गम भागातून आपल्या विविध समस्या, निवेदने आणि तक्रारी घेऊन शिक्षक तसेच नागरिक दररोज शिक्षण अधिकारी कार्यालयात येतात. मात्र संबंधित अधिकारी कार्यालयात भेटतच नसल्याने अनेकांना भेट न घेताच रिकाम्या हाताने माघारी परतावे लागत असल्याचा गंभीर आरोप शिक्षकांकडून नाव न सांगण्याच्या अटीवर केला जात आहे. शिक्षण अधिकारी कार्यालयात नेमके किती वाजता येतात आणि किती वाजता निघून जातात, याबाबतच सध्या शिक्षक आणि नागरिकांमध्ये प्रचंड संभ्रम निर्माण झाला आहे. इतकेच नव्हे तर कार्यालयीन टपालाद्वारे तक्रार अर्ज तसेच माहिती अधिकार अर्जांवर प्रथम अपिली अधिकारी माहिती देत नाहीत व दिल्यानंतरही त्याची योग्य दखल घेतली जात नसल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. जर या तक्रारींमध्ये तथ्य असेल तर सामान्य नागरिकांनी आणि शिक्षकांनी आपल्या समस्या मांडायच्या तरी कुणाकडे, असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे. यामुळे शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या संपूर्ण प्रकाराची तातडीने चौकशी करून कार्यालयातील उपस्थिती, तक्रार अर्जांवरील कार्यवाही आणि नागरिकांच्या भेटींबाबतची वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी जोरदार मागणी होत आहे. दरम्यान जिल्ह्यातील काही नागरिकांनी तर राज्याच्या शिक्षण मंत्र्यांनीच या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांची तातडीने बदली करावी अशीही मागणी लावून धरली आहे. महत्त्वाचे अनुत्तरित प्रश्न: हे आरोप खरे की केवळ तक्रारींचा गैरसमज? कार्यालयातील प्रत्यक्ष उपस्थितीची नोंद नेमकी काय सांगते? दाखल तक्रार अर्जांवर आतापर्यंत नक्की किती कार्यवाही झाली? या सर्व प्रश्नांची उत्तरे शिक्षण विभागाने जनतेसमोर स्पष्ट करणे अत्यंत गरजेचे आहे. भ्रष्टाचार न्यूज या संपूर्ण प्रकरणावर बारकाईने लक्ष ठेवून असून संबंधित अधिकारी आणि शिक्षण विभागाची अधिकृत बाजू समोर आल्यास ती देखील प्रसिद्ध केली जाईल. शालार्थ आयडी घोटाळ्यात संजय गरुड यांचे पंख छाटले गेल्यानंतर आता जळगावातील एक मोठा संस्थाचालक आणि शिक्षण विभागातील अधिकारी यांची विकेट लवकरच पडणार असल्याचे संकेत मिळत आहेत. आता या प्रकरणाकडे शिक्षण संचालक, शिक्षण मंत्री आणि मुख्यमंत्री यांनी जळगाव शिक्षण विभागाकडे लक्ष द्यावे, अशी मागणी जळगाव जिल्ह्यातून होत आहे. हे संस्थाचालक आणि अधिकारी नेमके कोण आहेत, हे पाहण्यासाठी पाहत रहा भ्रष्टाचार न्यूज. मी वैशाली लोहार, भ्रष्टाचार न्यूज, जळगाव.